आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना लोकसभेसाठी झालेल्या मतदानाची उद्या दिनांक 4 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे। नवीन औद्योगिक वसाहतीमधील टप्पा 3 येथे ही मतमोजणी सुरू होणार आहे। समृद्धी महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा टप्पा आहे। दरम्यान या टप्प्यासाठी आज सर्व तयारी पूर्ण झाली आहे। मतदान अधिकाऱ्यांनी देखील या केंद्राची पाहणी करून रंगीत तालीमही घेतली आहे। किती टेबल असणार आहेत, किती अधिकारी असणार आहेत, किती कर्मचारी आहेत याविषयीची सविस्तर माहिती बातमीमध्ये तुम्ही वाचू शकाल। विशेष म्हणजे यावर्षी देखील जवळपास 23 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कारण यावर्षी एकूण 13,61,217 एवढे मतदान झाले होते। त्याच्या 16% म्हणजेच सुमारे 85,076 एवढे मत पडली तरच डिपॉझिट परत मिळते, अन्यथा हे डिपॉझिट शासन दरबारी जप्त केले जाते। सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारासाठी हे 25,000चे डिपॉझिट असते आणि इतर वर्गासाठी हे 12,500चे डिपॉझिट असते। त्यामुळे एकूण 26 उमेदवारांपैकी 3च उमेदवार हा टप्पा पूर्ण करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। दरम्यान 2019 मध्ये एकूण 12,08,139 एवढे मतदान झाले होते। त्यानुसार 16% मते म्हणजेच 75,508 मते पडली असती तर डिपॉझिट वाचले असते। परंतु हा जो टप्पा आहे तो फक्त 3च उमेदवार पार करू शकले, त्यामुळे उर्वरित 17 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते। या वर्षी देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे। आपण पाहताय ही मतमोजणी केंद्रावरील क्षणचित्रे आहेत जी उद्याच्या तयारीला लागलेली आहेत। मतमोजणी केंद्रापासून छत्रपती संभाजीनगर ते जालना रस्त्यापर्यंत सुमारे 17 भोंगे लावण्यात आले आहेत। त्यामुळे 1.5 किलोमीटर आतमध्ये चाललेल्या मतमोजणीचा निकाल मुख्य रस्त्यावर देखील ऐकायला मिळणार आहे। जालना येथील औद्योगिक परिसरात सुरू असलेल्या उद्याच्या मतदानाची काही क्षणचित्रे। दिलीप पोहनरकर, EDTV न्यूज, जालना।